जळतील पापी जन्मांतरीचे नलगती सायास जावे वनंतरा सुखे तो घरा नारायण ठाईच वैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळबाबा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या विनानिक सुता साधन वाहत सियान विठोबाचे तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे नलगती सायास गावे वनंतरा सुखी तो घरा नारायण पांडुरंग जयांच्या केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री गुरुचरण सरोज रजा निज मनोमकुर सुधारी भरण हो रघुबर विमल जसु जो दायक फलचारी बुद्धिहीन तनो जानिके सुमेर पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरव कलेश विकार लोभाभिरा रणरंग धीरा राजीवने रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणा श्रीरामदूतं शरणं प्रपदे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रये जननी देवांची मस्तकही पायो या वार करे संताचा वार करे संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापी जन्मांतरचे नलगते सायास जावी वनंतरा सुखी तो घरा नारायण प्रसंगी कीर्तनारूपी सभी करता निवडलेला भंग विश्वंदरी महाराष्ट्र भूषण निहून वाशी जगद्गुरु श्री संत तुकोबरा यांचा सहचरणाचा जो सगळ्यांच्या पाठांतरातला अतिशय गोड आणि चिंतने अभंग शिवी करता निवडला या असणारा अभंग पाठ नाही असा वारकरी सापडणार हा अभंग पाठ नाही ते वारकरी बाबा सापडणारच नाही किंवा तो मग वाटकरीच नाही कारण आहे मला हरिपाठाचे 27 अभंग झालेले झाले गुरु परंपरेच्या अभंगाला सुरुवात करायची ठरली का पहिला अभंग आहे म्हणून या असणाऱ्या अभंगाचा जर सरळ भावार्थ बघितला
सांगितला तर जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, हे बापा जन्माला आला ना, जन्मांतरीचे जर पाप धुवायचे असेल तर भगवंताचं नामस्मरण कर, पहिल्या चरणाचा भावार्थ आहे. किंवा ते नामस्मरण केलं तर त्या ठिकाणी अनंत जन्माचे पाप धुवून जातील. ते नामस्मरण करण्यासाठी कुठं जाण्याची गरज नाही. त्या ठिकाणी तिसऱ्या चरणामध्ये एकाच जागेवर बसून त्या ठिकाणी भगवंताचं भजन कर. ते करत असताना रामकृष्णारी म्हण, याच्याशिवाय दुसरं साधन नाही. पण शहाणा असला तर घेईल असा सरळ सरळ अभंगाचा भावार्थ आहे. रस्ता सुटला का मग किती ड्रायव्हर हुशार असू द्या, आता बाप आहे परत गाडी रोडवर यायला, रस्ता गेला तो गेलाच असं असतंय. म्हणून गाडी रस्त्यावर ठेवायची ठरली तर उतरणी महत्वाची. नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापी जन्मांतरीचे, न लगते सायास जावे मनंतरा सुखे येतो गरा नारायण. अभंगाचा भावार्थ पूजने वंदने श्री समर्थ सद्गुरू बाबाजींच्या आशीर्वादाने थोडक्या मोठ्या शब्दात ठेवण्याचा प्रयत्न केला. असाच असेल असं माझं लेकराचं मत नाही. जसं बोलता आलं तसं त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. अभंगाकडे वळण्यापूर्वी पांडुरंगाचं थोडंसं चिंतन करण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार देणं गरजेचं आहे किंवा त्याचं कर्तव्य आहे या नियमाला अनुसरून प्रामुख्यानं आपल्या गावामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे चालत असलेल्या दिव्य आणि भव्य स्वरूपाचा त्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह, प्रामुख्याने त्या ठिकाणी ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या असणाऱ्या कृपा आशीर्वादानं आणि महाराज त्याचबरोबर त्या ठिकाणी बाबाजींच्या असणाऱ्या प्रेरणेनं, स्वामींच्या असणाऱ्या प्रेरणेनं आणि आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य ससे बाबांच्या असणाऱ्या अध्यक्षतेखाली त्यांच्या असणाऱ्या शुभ प्रेरणेने चालत असलेलं त्या ठिकाणी नामयज्ञ वायज्ञ आणि या असणाऱ्या नामयज्ञाचं त्या ठिकाणी यंदाचा 35वं वर्ष आहे. वर्ष नाही, भाऊनी सांगितलं मला, बरोबर आहे बाब, 35वं त्या ठिकाणी अशा प्रकारचं आहे. आणि या वर्षातलं पदार्पण होत असताना पहिल्याच दिवसाचं त्या ठिकाणी असणारं जे कीर्तन पुष्प अशा प्रकारचं आहे किंवा पहिल्याच्या दिवसाची असणारी जी सेवा आहे आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य बाबाजींनी त्या ठिकाणी अशा प्रकारची माझ्या वाट्याला त्या ठिकाणी दिली. जसं मला त्या ठिकाणी तोडकं मोठं त्या ठिकाणी करता येईल तसं करण्याचा प्रयत्न करतो. कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय परमपूजनीय त्या ठिकाणी माझे परममित्र कैलास महाराज त्या ठिकाणी अशा प्रकारचे आहे. आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य त्या ठिकाणी अशोक महाराज त्या ठिकाणी अशा प्रकारचे आहे. गोड त्या ठिकाणी पहिली चाल अशा प्रकारची झालेली आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी मृदुंग सम्राट आदरणीय परमपूजनीय त्या ठिकाणी माझे परममित्र कृष्णाजी महाराज त्या ठिकाणी अशा प्रकारचे आहे. पेटी मास्तर त्या ठिकाणी पांडुभाऊ अशा प्रकारचे आहे. तसंच त्या ठिकाणी गावातील परिसरातील सर्वच त्या ठिकाणी तपानं ज्ञानानं वयानं सगळी श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये त्या ठिकाणी मुरली भजनी मंडळ, भुकू पिंपळगाव भजनी मंडळ, खडका भजनी मंडळ, जळके खुर्द भजनी मंडळ, सलबतपूर भजनी मंडळ, कायगाव भजनी मंडळ असं त्या ठिकाणी असणारं पंचक्रोशीतील सर्व त्या ठिकाणी अशा प्रकारचा आहे. कोणाच्याही नावाचा उल्लेख न करता गावाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि चिंतनाकडे वळतो. जरी गाडी पुढे गेली बाबा तर कळत नाही नेमके काहीतरी होकले तर सुधून घ्यावा ना. नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापी जन्मांतरीचे, न लगते सायास जावे बनंतरा सुखे येतो गरा नारायण. अतिशय अतिशय गुड त्या ठिकाणी अशा प्रकारची सिस्टीम आहे बरं का भाऊ. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. माझ्या कंबर सोडल्यावर ध्यान राहून इथं नका करायला. नाम यज्ञ हा 3 दिवसात असू द्या, नाम यज्ञ 7 दिवसात असू द्या, नाम यज्ञ त्या ठिकाणी महिन्यात असू द्या नाही तर 12 महिन्यात असू द्या, ठरलेलं आहे महाराज. कारण त्याच्यामध्ये 3 कीर्तन बांधलेलं असतात. पहिलं कीर्तन
म्हटलं एक तर नामावर बोलावं एक, नाही तर रूपावर बोलावं एक. त्या ठिकाणी असणार काल्याच्या आदल्या दिवशी मागणीच मागावं लागते आणि शेवटचं कीर्तन चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी ही संतांनी घालून दिलेली मांडी आली आहे. म्हणून जसं मला भगवंताचं नामस्मरण करता येईल तसं करण्याचा प्रयत्न करतो. संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापी जन्मांतरीचे ननगती साया सदावे वनंतरा सुखे तो घरा नारायण. कारण महाराज इथे येणंही त्या ठिकाणी अशा प्रकारचं सोपं नाही, इथून जाणंही त्या ठिकाणी अशा प्रकारचं सोपं नाही. का आलो तर आपण याचा विचार करणं गरजेचं आहे. किंवा महाराज त्या ठिकाणी सरळ सरळ सांगू का, भगवंताने आपल्याला त्या ठिकाणी पाठवले फक्त त्याचं चिंतन करण्याकरता, त्याचं नामस्मरण करण्याकरता. कारण आहे महाराज एक सांगू का, त्याचं असणारं भजन करण्याकरता, त्याचं असणारं चिंतन करण्याकरता जगाच्या मालकानं डोक्याच्या केसापासून नखापर्यंत दिलेलं वैभव आहे. हो, कारण आहे महाराज हे सगळं जर वैभव बघितलं तर हे फक्त त्याला द्वारण्याकरता आहे. त्याला प्रमाण दिले इंद्रिय हात पाय, इंद्रिय हात पाय, डोळे मुखा बोलाया, डोळे मुखा बोलाया, साधन सांगितलं ना जगद्गुरु तुकोबराने या असताना अभंगात सांगितलं. सगळ्यात सोपं तसं जर बघितलं तर भगवंताकडे जाण्याची वाट अनंत अशा प्रकारचा आहे. योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग अशा प्रकारचा आहे, कर्म मार्ग अशा प्रकारचा आहे. पण त्या ठिकाणी अशा प्रकारचा तुम आम्हाला जमणार नाही. योग या गविधी येणे नवे शुद्धी वायाचे उपाधी धम्म धर्म. कारण आहे महाराज यज्ञ यागन आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारचं जमू शकत नाही. कारण आहे महाराज एक सांगू का, आपला त्या ठिकाणी असणारा साधू संतांना त्या ठिकाणी आल्याला कळवा अशा प्रकारचा आहे. किंवा पुढे ते हे जन न देख वेगळं अरे येतं कळवळा म्हणून जगद्गुरु तुकोबरांचं बघा, आधी करून 18 संतांची मानली आली बघा. त्यांची फक्त दृष्टी तुमच्या आमच्याकडे आहे. हे काय करू शकतात पांडुरंगा? आणि यांना काय त्या ठिकाणी यज्ञ कर्म जमणार नाही, योग मार्गाने यांना येता येणार नाही. वास्तविक पाहता बघितलं ना तर भगवंताकडे जाणे कोणत्याही मार्गाने जा, पण त्याच्याकडे जा. एक सांगू का, हा वाईट मार्गाने जरी गेलं तरी देवाने आपलंच केलं. उदाहरणार्थ सांगू का, पुतना ही चांगल्या मार्गाने गेली का वाईट? रावण, कुंभकर्ण, कंस, शिशुपाळ वाईट मार्गाने केले तरी सुद्धा भगवंताने त्यांना जवळ केलं. विठ्ठल हे शास्त्राचा सिद्धांत आहे महाराज. कोणत्याही मार्गाने जा, रस्ते अनंत अशा प्रकारे
प्रकारचे आहेत. एक सांगू का, आषाढी वारी आहे. आषाढी वारीला आपल्या असणाऱ्या संस्थांची दिंडी त्या ठिकाणी अशा प्रकारची निघाली, सरळ पंढरपूरला चालली. आता आमच्याकडून दिंडी निघाली कुठं? पंढरपूरला. मग आता आमची दिंडी तिकडून निघाली, कुठून? शेवगावकडून. तुमची दिंडी नेवाशाकडून निघाली. मग असं झालं का आपली दिंडी पंढरपूरला जाते ना, आमची उस्मानाबादला? रस्ते म्हणते जायचा ठेपा एक आहे. त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं साधन त्या ठिकाणी आहे, किंवा नाम हे सगळ्या गोष्टीचं सार अशा प्रकारचं आहे. सगळ्या गोष्टीचं सार. एक सांगू का, तुमच्या माहितीसाठी सांगतो, दही आहे महाराज, दही त्या ठिकाणी लोणी आहे, लोणी दह्याचं उसळण केलं, लोणी झालं, बरोबर आहे. आता त्या असणाऱ्या लोण्यातून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या लोण्याला थोडासा कळ दिला, आता तूप झालं. आता त्या तुपाचा म्हणजे तूप हे सार झालं. तूप काय झालं? सार. तसं त्या ठिकाणी असणारं जीवनाचं जर सार काय असेल तर भगवंताचं नाम. सर्व साधनाचे सार, सागरातून जर तरुण जायचं असेल तर नामस्मरणाशिवाय नाही. किंवा नामीची तारिले कोट्यान कोटी, नामे हे वैकुंठी वैसविले. अरे नामस्मरणाने त्या ठिकाणी वैकुंठात जागा मिळते महाराज. फक्त ते नामस्मरण करत असताना अंतःकरणातून असावा, त्या ठिकाणी असणार स्वच्छ अंतःकरणाने असावा. एक सांगू का महाराज, बाकीचं जाऊया, उदाहरणार्थ सांगू का, भगवान परमात्माचं त्या ठिकाणी जर उदाहरण बघितलं, हा कारण आहे भगवंताचं ज्यांनी नाव घेतलं, कोणी? बजरंग बलीने. बुद्धिहीन तनु जानिके सुनिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देवोमय हरहु कलेश विकार, श्यावर रामचंद्र हनुमान की कारण ज्या टायमाला सीतामाईचा शोध घ्यायचा आहे, सीतामाईचा शोध घ्यायला, आणि ज्या टायमाला समुद्राच्या काठावर आले ना, त्या टायमाला त्या ठिकाणी असणारं जांबुवंतांनी निळनिळाने सगळ्यांना त्या ठिकाणी असणारं हनुमंतरायाला त्या ठिकाणी स्मरण करून दिलं बुवा. आणि स्मरण करून दिल्यानंतर हनुमंतरायाने विचार केला, काहीच नाही, जय श्रीराम. तर थेट समुद्र उडून त्या ठिकाणी थेट लंकेत गेले. कोण? हनुमंतराय. आणि ज्याचं नाव घेतलं ते फुलावून चालत गेले. विठ्ठल तुझ्या नामाचा महिमा तुझ श्यामा. त्याच मला पांडुरंगाची ताकद जी आहे त्याच्यापेक्षा त्याच्या नामात जास्त अशा प्रकारच्या आहे. हनुमंतरानं जय श्रीरामचं थेट समुद्र ओलांडून लंका, आणि ज्याचं नाव घेतलं ती शेतून चालत गेली. ही ताकद नामस्मरणाची आहे. किंवा बाबा त्याला परत एक प्रमाण आहे, नाम साराचे सार, नाम साराचे सार, नाम साराचे सार, नाम साराचे
नाही सार नामस्मरणाची ताकद एवढी आहे का काय सुद्धा तुम्हाला शरण येऊ शकतो. म्हणून ऐका महाराज, आता आपण त्या ठिकाणी अनंत जन्माचं पाप धुण्याची जर ताकद असेल ही नामसाधनेत आहे. थोडं जर त्या ठिकाणी भावी बघितलं, कोणाचं धुतलं तर सरळ सरळ जर बघितलं उदाहरण तर वाण्यापुळ्याचं. वाण्यापुळ्या इतकं पाप कोणाचं नाही, तरी सुद्धा महाराज त्या ठिकाणी नारदस्वामी सारखे संत मिळाले. महाराज कोण बतावे वाट गुरु विना, कोण बतावी बडा विकट यमघा, कोण बतावे किंवा श्री गुरु स्वामी का असता पाटीला का इतरांचा का कोण करे. नारदाने त्या ठिकाणी असताना नारदस्वामीचं आगमन झालं आणि वाडकोळ्याने विचारलं, पांडुरंगात कशाला उद्धार होईल, काहीच नको करू बाबा, फक्त म्हण राम जपो राम जपो राम जपो राम जपो रे भजन पार कर पार कर पार कर रे भाई राम जपो रे राम जपो राम जपो राम जपो रे भाई राम जपो रे भजन पार कर पार कर पार कर रे भाई फक्त राम राम म्हण. काय कर, फक्त राम जपो राम जपो राम जपो रे राम जपो रे भजन पार करो पार करो पार करो रे भाई राम जपो रे. किती ताकद नामस्मरणात. जावे अंबर जावे धरणी चंद्र सूरज सब जावे, गंगा जमुना सागर जावे, कोई तीर रहावे, काया जावे माया जावे जावे फिर ही लोका, जितना देखे उतना जावे जाकर भी होगा भाई. राम जपो राम जपो राम जपो रे राम जपो रे भजन पार करो पार करो पार करो रे राम जपो रे राम जपो राम जपो राम जपो रे राम जपो राम जपो राम जपो रे पार करो राम जपो रे पार करो राम जपो रे. चिंतन कर, कारण आहे सगळ्या गोष्टीचं सार ते आहे. राम हे नाव सगळ्या गोष्टीचं सार त्या ठिकाणी अशा प्रकारचं आहे, किंवा भगवंताचं नाम. मग मला उत्तर द्या महाराज, की जे नामस्मरण अशा प्रकारचं आहे, आता ते नामस्मरण घ्यायचं ठरलं तर आता हे सगळं चांगले कवर घ्या का हे धाक्याला लागले होते. पाप धुवायचा प्रश्न पुढचा राहिला, पण नाम घ्यायला हे सारं चांगलं लागेल तेव्हा घेता. काय आता जाऊ द्या, बाबांच्या सन्निधीतले आपण त्या ठिकाणी आपण सगळी मंडळी अशा प्रकारचे आहे. आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य बाबा आहे, तरी बाबा माफी मागून फक्त एक शब्द जर चुकला तर तुमचं लेकरू समजून सोडून द्या, पण आता आहे म्हणून बोलतो. संसार कसा वयात करावा, चांगला आहे का? संसार कसा वयात करावा तसा परमार्थ सुद्धा वयात करावा महाराज. कारण आहे भगवंताचं नाम हे सगळं चांगलं एक कव्हर करता येईल का हे धक्याला लागल्यावर. जवळ हे सकळ सिद्ध आहे हे
आणि वरचे वरचे आले खातर आहे बाबा. आपलं तर तसंच आहे ना माझं सगळं. अरे सकाळ सिद्ध आहे बाबा. अरे हात चाला वया बाय. अरे तव तू आपुले स्वहित पाह्यावा. तीर्थयात्रे जाय चुकून करे बाबा. अरे हे सगळे चांगले आहेत मला उत्तर द्या. डोळे चांगले आहेत. आवडे हे रूप गुजरे सुगुण पाहता लोचेन सुखावले. किंवा तुम्ही घ्यावे डोळे सुख पहावे भोवाचे. अरे डोळे चांगले आहेत तोवर भगवंताचं स्वरूप बघ बाबा. तोवर मला सांगा डोळे गेल्यावर जमन का. आवडे हे रूप सदा माझे डोळे तुम्ही घ्यावे डोळे सुख नाही. अरे डोळे गेले का त्याला बाथरूमला निघाला ना आणायला 2 जण घरी थांबावं लागते. दादा पाय थोडा पुढे टाका. ते म्हणतात पाय 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 पुढे नाही भाऊ. डोळे चांगले तोर करून घे भगवंताचं रूप बघून घे. कारण डोळे जाणार आहेत या खाली. खाली आल्यानंतर कान इंद्रिय दिले तोवर कान चांगले तोवर तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. कान चांगले तोवर गुणगान ऐका बाबा. कान गेल्यानंतर जमत नाही. का जमत आहे एक सांगू का. एक बाहिरा आणि एक ऐकणारा. एक बाहिरा आणि एक ऐकणारा. दोघं संगत गेले लग्न लावायला. दोघं संगत गेले लग्न लावायला. आणि दोघं संगत लग्न लावायला गेल्यानंतर जे ऐकणारा किंवा ज्याला ऐकायला येत होतं का ते जरा पुढे गेलं. आणि पुढे गेल्यानंतर तिथं मंगल कार्यात भजन मंडळी भजन चालू होतं. भावगीत चालू होते. ते टपकन पुढे गेला आणि काय सांगितलं महाराज काय अभंग गायला राहू तुम्ही. एवढा अभंग जरा डबल म्हणावं. कोण म्हणलं ऐकणार. ऐकणार काय म्हणलं एवढा अभंग जरा डबल. बाबा बैर गेटवरच उभा. बैर गेटवर उभा. हे ऐकणार त्याच्या जवळ गेलं आणि मग बाहेर त्याला म्हणतो काय चाललंय. ते ऐकणार त्याला म्हणलं काय नाही तो सारे मुथरा पाण्यात घातली गपचीप बसता. जबर कान चांगले होते तो इकडे बजाव. अरे काय बजावून काय नाही धंदे बाबा. त्याचं उत्तर आहे बाबा एक सांगू का. त्याच्या माहितीसाठी सांगतो. आता ते जे बजावाचा खत काय का ते मला आला अनुभवला म्हणून सांगतो. मी गेलो बाबा ते पाणी आणतात का ते प्यायला जार. जार भरलेला असतो का ते जार पाण्याचा नसतो बाबा. त्याच्यात मिसळलेलं राहतंय. त्याचं उत्तर आहे बाबा. मी त्यांना म्हणतो बाबा मला ताण लागली पाणी द्या. ते महाराज ते तुमचं नाही. तेव्हा मला कळायला काही याच्यात मिळेल नाही. तुम्ही बघा ते वाजायचं डीजे वाजवतो ना. डीजे वाजल्यानंतर महाराज तिथे पाणी पिऊन येते का. एक एक गिलास पिऊन आले की त्यांच्या नाचात फरक पडतो मला. गिलास मारून का चढती. गिलास मारून का चढती. म्हणून कान चांगले तोवर भगवंताचं गुणगान ऐका बाबा. या खाली अरे मुख इंद्रिय दिलं. जवळ मुख चांगलं आहे तोपर्यंत त्याचं भजन कर. कमल मुख राम भजन को दिया. कमल मुख राम भजन को दिया. हे बाबा भगवंतानं त्या ठिकाणी तुला मग भगवंताचं चिंतन करण्याकरता नामस्मरण करण्याकरता दिलं. किंवा घे घे माझे वाचे गोड नाम. भगवंताचं चिंतन जोपर्यंत मुखात दात आहे तोपर्यंत जमतं महाराज. दातच आहे तोपर्यंत जमतं. एकदा दात पडायला लागलं का मग माणसाची तोतरी वळते नाही वळली तरी पण. उदाहरणार्थ आता माझं वय मला जर म्हणले म्हणा महाराज राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम. हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय. हरे हरे राम कृष्ण हरी जय जय राम. हरी जय जय
मी तुम्हाला म्हटलो कारण माझ्यावर मी मुद्दा म्हणून घेतलं. आता माझे दात 36 चांगले आहे किंवा मला स्पष्ट बोलता येतं. राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय. ज्या टायमाला हे 10-5 वर्ष पुढे होतील जास्त होतील जास्त 10-5 वर्ष झाल्यानंतर मला जमन हे मी म्हणन माझं अख्खं आयुष्य परमार्थात गेलं मी म्हणन. पण फडक हले लाम 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 हले 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 कितना हले कितना 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 हले हले. आता हले हले नाही तर काय अर्ध्या गावऱ्या तिकडे पुण्या आणि अर्ध्या गावऱ्या इकडे आणि मग हले 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 अरे बाबा कबीर बाबाचा दो आहे का अशोक बाबा त्याला कबीर बाबाचा दो आहे चांगला आहे का. दंत कहे रे जीव को दंत कहे रे जीव को हम 32 तो अकेली माय. दंत कहे रे जीव को हम 32 तो अकेली माय. एक बार चावा जाओ तो फिर याद कहाँ जाए कबीरा फिर याद कहाँ याद कहाँ जाए कबीरा फिर याद कहाँ. तुम्ही ताण घ्यायचंच नाही दाता म्हणताची बेला हे माय आता आम्ही 32 चावलं तर काय करशील. बाबा त्याला जीव लय गोड उत्तर देते चांगलं आहे का. जीव कहे रे दंत को ज्याला ज्याला आपल्या शब्दाची लिंक लागते का त्याला त्याला धन्यवाद. ज्याला ज्याला नाही लागते का ते कीर्तन झालं पोटभर जेवून जातो. फक्त कंबर सुटलं का पूर्ण झाली का. जीव कहे रे दंत को तुम 32 में अकेले माय. जीव कहे रे दंत को तुम 32 में अकेले माय. एक बार तेरी चालू तो 32 गिर जा. अरे 32 गिर जाए कबीरा 32 गिर जाए 32 गिर जाए कबीरा 32 गिर जाए. अरे 32 गिर जाए कबीरा 32 गिर जाए. मी म्हणतोय ना तुला गोड बोल नाही तर क्या बुक्क्यात दाबड पुढे विठ्ठल म्हणून मूळ चांगलंय तोपर्यंत त्याचं भजन करा बाबा. या खाली हात इंद्रिय दिले आणि हे हात जोपर्यंत चांगले बाबा त्याच्या नावाची टाळी वाजली जा. टाळी वाजवावी बुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची. काय नाही बाबा कीर्तनात बसले तर टाळी वाजली पाहिजे भजनात टाळी वाजली पाहिजे. जवळ याच्यात पावर आहे. आपले लोक कीर्तनात हरिपाठात भजनात टाळ्या नाही माझ्याच्या वाजली कशा. टाळा टाळी लोपला नाद अंगे मुलाला छंद
आपल्याला भेटला आपलं कीर्तन. हा याला प्रमाण म्हणतात महाराज. गुरुस्तरी मंडळी आहे महाराज. याला प्रमाण काय ते प्रमाण देतात. हो 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 अरे पुढे गेलं ते काय अरे टाळा टाळी लोपला नाद टाळा टाळी अंगो अंगी मुरला छंद अंगो अंगी मुरला भोग भोग तज्यातला वेद भोग भोग तज्यातला वेद. वा लय गोड प्रमाण आहे. कारण अरे जोहर त्या ठिकाणी अशी टाळी वाजली पाहिजे मला. अशी कमीत कमी आपल्याला वेदना तर झालं पाहिजे नाही. एक सांगू का टाळी वाजली फायदा. जर अशी टाळी कणखट टाळी वाजली तर अटक येत नाही. अटक येत नाही. हे होतात महाराज. हा आपण फुकट म्हणतो इथून गेलो नाही ना मला घाम कसा फुटला. घाम नाही येण्याचा टाळीत नाही वाजली. शास्त्राचा सिद्धांत आहे महाराज. म्हणून जवळ हात चांगले आहे तोपर्यंत त्या ठिकाणी भगवंताची टाळी वाजून घ्या. या खाली खाल्यानंतर पाय इंद्र दिले रे बाबा. जवळ पाय चांगले जवळ गुडघ्याच्या वाट्या चांगल्या तो राशिडीला जात जाय. तो शिष्टीला येत जावा. माऊलीकडे जात जावा. त्र्यंबकेश्वरला जात जावा. हे चांगलं येतं. हा हे आता त्या ठिकाणी विषय संपला. कारण आपण म्हणलो ना चला ना आषाढीला आपले लोक लय मजेचे उत्तर देतात. आम्ही काय एवढे भाग्यवान आहे किंवा पांडुरंग आम्हाला बोलायला. पांडुरंगाला म्हणला तू घरी घास कापी जाय घरी दूध घाली जाय चलो दिदा नका. आणि आम्हाला महाराज लोकांना म्हणला तुम्ही झेडे घेऊन यायचा. असं नाही महाराज. त्याचं उत्तर आहे बाबा हे जवळ चांगलं आहे तोवर त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन जमते. तोवर भगवंताचं नामस्मरण जमते. म्हणून हे चांगलं आहे तोवर घे आणि स्वतःच्या त्या ठिकाणी असणाऱ्या पापातून मुक्त हो. अभंगाचं पहिलं नाम संकीर्तन पाप झालंय ते पाप जर धुवायचं असेल तर फक्त नामस्मरण कसंही करा. त्याला काही काळ वेळ लागत नाही. उठता बैसता हरी बोला खाता पिता हरी बोला. बाकीच्या कार्य बाकीच्या तर त्या ठिकाणी कर्म बघितलं त्याला खर्च आहे महाराज. कारण आहे गुण लीला कीर्तन आहे त्या ठिकाणी. लीला कीर्तन आहे गुण कीर्तन अशा प्रकारचं आहे भगवंताचा. अनेक त्या ठिकाणी अशा प्रकारचे मार्ग आहे. पण हे सगळ्यात महत्वाचं सगळ्यात साधन सोपं आहे. कारण एक सांगू ज्ञानेश्वर पारण करायचं. आता पारण करायचं ठरलं तर डायरेक्ट आंघोळ गुळ करून पूजा अर्चा करून पारणाला बसावं लागेल ना. कसं बसावं लागेल का झोपेतून उठले गोधडीतून चला ज्ञानेश्वर नाही. त्याचं कारण आहे महाराज प्रत्येक ठिकाणी बघितलं तर साधना अशा प्रकारची महत्वाची आहे. पण या असणाऱ्या नामस्मरणाला काही साधन लागत. स्वल्प वाटे चला जाऊ वाटे गाऊ कारण आहे कसंही घ्या फक्त
सिद्धांत करणारे त्या ठिकाणी अशा प्रकारचं भगवंताचं नामस्मरण घ्या. हा शास्त्राचा सिद्धांत आहे महाराज. एक सांगू का, शास्त्रामध्ये जर त्या ठिकाणी थोडं बघितलं, जसे आपल्याकडे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या बहिणाबाई, जसे आपल्याकडे त्या ठिकाणी मीराबाई, जसे आपल्याकडे त्या ठिकाणी जनाबाई होऊन गेल्या, तसं महाराज त्या ठिकाणी बाहेरच्या देशामध्ये एक श्री संत कर्माबाई होऊन गेले. श्री संत कर्माबाई. त्या असणाऱ्या कर्माबाईचा एक नेम होता महाराज, एक नेम होता, काही करायचं नाही महाराज. गावाच्या बाहेर कर्माबाईची झोपडी आहे. कुठे? गावाच्या बाहेर. एकटीच त्या झोपडीमध्ये अशा प्रकारची ती कर्माबाई राहायची वास्तव्याला. आणि त्या असणाऱ्या कर्माबाईच्या झोपडीमध्ये फक्त एक जर्मनचं भोगुलं, एक त्या ठिकाणी असणारं पाण्यासाठी माठ, बस त्या ठिकाणी अशा प्रकारच्या 2 त्या ठिकाणी असणाऱ्या जर्मनच्या काटल्या. एवढाच संसार त्या ठिकाणी कर्माबाईचा. आणि कर्माबाईचा नेम होता महाराज त्या ठिकाणी रोज सकाळी कर्माबाई आल्या गावामध्ये एक 5 घर त्या ठिकाणी अशा प्रकारची भिक्षा मागायची. आजही जर थोडं बारीक बघितलं तर कर्माबाईची खिचडी म्हणून एक प्रकरण आहे. कर्माबाईची खिचडी 5 घरामध्ये त्या ठिकाणी तांदूळ डाळ त्या ठिकाणी अशा प्रकारची मागायची. आणि त्या असणारी तांदूळ डाळ त्या ठिकाणी अशा प्रकारची आपल्या झोपडीमध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारची घेऊन जायची. घेऊन गेल्यानंतर एवढं पातेलं त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्या चुलीवरती ठेवायचं. आणि ठेवलं की त्या असणाऱ्या पातेल्यावरती पाणी टाकलं की कर्माबाईचं भजन सुरू व्हायचं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण, कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे आणि मुखातून कर्माबाईचं भजन चालू राहायचं पांडुरंगाचं त्या असणाऱ्या परमात्म्याचं. आणि ते भजन करत असताना कर्माबाईने सगळं खिचडीचं तांदूळ, तेल, मीठ, डाळ त्या बघूल्यात टाकावं. आणि ती खिचडी जोपर्यंत त्या ठिकाणी होत नाही बाबा पूर्ण, तोपर्यंत भजन चालू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेवा. खिचडी पूर्ण झाली. खिचडी खाली घेतली का जगाच्या मालकाला हाका मारावी. कोणी? श्री संत कर्माबाईने. अरे कान्हा, खिचडी परसे चलो खाने. कान्हा, खिचडी परोस दिए चलो खाने, असं म्हणतात. त्या प्रकरणात आहे बाबा, मला काही जास्त माहिती नाही, तुम्हाला माहिती आहे. असं म्हणतात जगाचा मालक त्या ठिकाणी गुराख्याच्या रूपामध्ये धावत यायचा महाराज. आणि त्या असणाऱ्या कर्माबाई सगळ्या खिचडी खाऊ लागायचा. रोज कर्माबाईचा हा नियम होता. आणि या नियमाचं पालन करत कर्माबाईचं बाबा वय झालं. आणि ज्या दिवशी वय झालं तिला उठवना, जाग्यावरचं त्या ठिकाणी काही होय ना. आणि न झाल्यामुळे कर्माबाईचं बाबा देहावसान झालं. कर्माबाईचं देहावसान झालं. आणि कर्माबाईचं देहावसान झाल्यानंतर असं म्हणतात, गावकऱ्यानं त्या ठिकाणी कर्माबाईचा विधी केला. आणि कर्माबाईचा विधी केल्यानंतर त्या असणाऱ्या झोपडीला कुलूप लागलं बाबा. झोपडीला कुलूप लागलं. आणि कुलूप लागल्यानंतर असं म्हणतात, त्या चरित्रामध्ये आहे, जगाचा मालक खांद्यावरती कावळे घेऊन, डोक्यावरती मोराचा पिसारा बांधून, छोट्याशा बाल रूपामध्ये काठी घेऊन त्या असणाऱ्या कर्माबाईच्या झोपडीवरती रोज दुपारी 12 वाजता यायचा. 12 वाजता येऊन त्या असणाऱ्या कर्माबाईचं झोपडीचं दार खटखटायचा. आणि जगाचा मालक त्या ठिकाणी सांगायचा, ए माई, अरे भूक लागली रे. ए माय, अरे भूक लागली, लई भूक लागली माय, मला खिचडी परस ना. बाबा मला माहिती नाही, पण मी वाचलं 1 महिनाभर जगाचा मालक त्या झोपडीचं दार खटखटीत होता. सांगायला ती कर्माबाई कुठे गेली, अभंगाचं दुसरे.
पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे रंगा. हे पांडुरंगा, अरे माझ्या जे मनातलं मळकटपणा आहे ना बाबा लोकांविषयी तेवढा दूर कर. कारण स्वच्छ मनाने अंतकरण करून त्या ठिकाणी भगवंताचं भजन करायचं. किंवा खरा तो एकचे धर्मा जगाला प्रेमार जगीचे नातिपतित जगीचे दिनपद तलित तयाचा कोणी हसवावे जगाला प्रेमार आपला परमार्थ उरफाटा आहे बाबा. आपला परमार्थ सांगू का? शेजारच्याने स्कॉर्पिओ गाडी घेतली ना, आपण म्हणतो मला कसा घाम फुटला पण याला येतो. शेजारच्याने स्कॉर्पिओ घेतली गाडी घेतली त्याचं पोटाला आणला एवढा पेढा खा. आपण म्हणतो नाही मला लयच गार घाम आला येणार तू तेवढा पेढा खाय. पुढची ते बुलडोजर घेईन तुला अटॅक येईल. हो शास्त्राचा सिद्धांत आहे महाराज. भला किसी काम कर न सको तो बुरा किसी काम पुष्प अगर नहीं फक्त माणूस होऊन राय कारण आहे. बन न सको भगवान अगर तुम कल से कमाई करावा नाही तर कोणाचं वांगलं करू नाही. आपलं कसं काय मला असं सांगायला आवडत. आपलं कसं काय शेजारच्या वर घेतात आपण त्याच्या जवळ येऊन गाडी लावतो. शेजारच्या वर घेतात त्याला 5-5 आपण म्हणतो गाडी लगेच त्याच्या शेजारीच लावायची का 40 पडत तसंच. आणि ते बोलायला जर म्हणला ना काय बाबा तुम्ही पाण्याकडे बघितलं होतं पाण्याकडे त्याला आपण म्हणतो तुला काय करायचं पैसे मला द्यायचे तू लाव तिथं. मी तर या माताचा माणूस आहे त्याचं पाणी तुटून याला लागू नये पण बाबाच्या आशीर्वादाने त्याचं पाणी घेऊन याला उकळा लागला. आणि संध्याकाळी मंदिरात आला चला चला हरिपाठ आले. किती दिवसांनी हरिपाठ केलं त्याला देव भेटत नाही भेटू शकत महाराज. हा शास्त्राचा सिद्धांत आहे बाबा. त्याचं कारण आहे आपलं त्या ठिकाणी असणारं मन चांगलं पाहिजे. तनको धोया लेकिन मन को धोया नाही. अरे फिर गंगा नहाने से क्या फायदा. गेला अरे गेला गंगेला काशीला जा मथुरेला जा तीर्थाला कुठंही त्या धामापैकी जा. गेल्यानंतर तिथे गेला आंघोळ केली बाहेर यायला लागला. बाहेर आल्यानंतर शुद्ध अंतकरणाने वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पाप जाती भंगा. अरे गेला गंगेमध्ये स्नान केला आता वाटतंय का आता सगळं पाप धुतलंय पण बाहेर यायला लागला आणि समोर 500ची नोट पाहिली. आता पुढच्याच्या खिशातून 500ची नोट पडताना पाहिजे. आता काय करायचं सांगायला पाहिजे भाऊ अहो तेवढी नोट घ्या तुमची पडली पण आपण सांगत नाही. तो कव्हा जातो मी कव्हा पाय ठेवतो. वाचे म्हणता गंगा गंगा सगळं पाप कसे पाप जाते भाऊ. कारण नाही इथं मळकटपणा आहे महाराज या असणारा चित्तातला. किंवा तो म्हणे हे नीच करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मध्ये अरे भगवंताचं चिंतन हे भगवंताचं नामस्मरण हे मनातून पाहिजे महाराज. किंवा त्या असणाऱ्या मनातून केलेल्या भजनाला जप तप साधन कुछ नाही लागत. अरे नाही खर्चत गठरे भजो रे भैया राम गोविंद रे भजो रे भैया राम गोविंद रे भजो रे राम गोविंद भजो रे राम गोविंद. जप तप साधन व्यर्थ कासया
नाही महाराज, फक्त त्या ठिकाणी शुद्ध अंतःकरण करून त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण लागतं. कारण आहे महाराज, नाही कुठं जात आलं नका जाऊ, खुशाल एका जागेवर बसा महाराज. एका जागेवर बसून त्या ठिकाणी फक्त अंतःकरणाने त्या ठिकाणी परमात्म्याचं भजन करा. अभंगाचं किती सांगितलं तर तेच निघणार आहे. म्हणून ऐका, हा एक बैसोनी करा, एकाची तप्या. मला एक उदाहरण सांगा. मला या असणाऱ्या प्रमाणाला एक उदाहरण सांगतोय का. संत शिरोमणी सावता बाबाने ऐका, सगळ्या असणाऱ्या महाराष्ट्रातल्या त्या ठिकाणी आषाढीला दिंड्या कुठं जात्यात? पंढरपूरला, बरोबर आहे. आणि संत शिरोमणी सावता बाबाची दिंडी बरोबर आहे ना, म्हणजे जगाच्या मालकाची दिंडी आनंदला येते, बरोबर आहे की नाही. ठाईचं वैसोनी करा. मग असं कोणतं त्या ठिकाणी असणारा संत शिरो सावता बाबांनी त्या ठिकाणी अशा प्रकारचं तप केलं बुवा, तर त्याचं उत्तर आहे काही नाही महाराज. त्यांचं तप, त्यांची त्या ठिकाणी जी साथ नाही का ती आपल्याला चिटकून आहे. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, आला घे विठा बाई माझे, आला घे विठा बाई माझे. लसूण मिरची कोथिंबीर रे, लसूण मिरची अवघा झाला माझा हरे, अवघा झाला माझा मोठ नाडा विहीर धुरी, अवघी व्यापी ले पंढरे, अवघी व्यापी ले पंढरे. सावता म्हणे विठ्ठल बाई
गोवीला गा विठ्ठल पाये अरे लसूण प्रमाण दिलंय बाबा असंच त्याला त्या ठिकाणी असणारा परमार्थ संत शिरोमणी सावता बाबाने कारण जे जे भेटे भूत तेथे माने जे भगवंत हा भक्ती योग निश्चित संत शिरोमणी सावता बाबांना कांद्यात विठ्ठल दिसला कांदा मुळा भाजी कांदा कांद्यात विठ्ठल दिसला मुळात विठ्ठल दिसला भाजीत विठ्ठल दिसला कोणाला संत शिरोमणी सावता बाबांना आपल्याला कवा कांद्यात विठ्ठल मला नाही कोण खबर बाबा तुमचं सांगा निर्वाकळ आहे काय बोलतो कांद्यात कवा विठ्ठल कांद्यात जास्तीत जास्त दिसला तर साडका बाबा योगी साडका बाहेर फेकायचा त्याचं कारण जर चाळीत गेला तर महिन्याच्या आत चाळी बसू शकतो कोण कांदा लसणात का विठ्ठल आपल्याला लसणात जास्तीत जास्त दिसल्याला तर मेल्याला किती मेला बाबा किती अरे लसूण मेरेची कोथंबीर लसूण जोपर्यंत आपल्याला परमात्म्याचं स्वरूप सगळीकडे दिसत नाही किंवा विठ्ठल विस्तारला सप्तही पाठाले विठ्ठल व्यापारी तोपर्यंत केलेला परमार्थ पाहण्यात त्या असणाऱ्या परमात्म्याचं नाव कसंही घ्या आपुला तो एक देव करून घ्यावा त्याने विना जीवा सुख नव्हे कारण मला जर उदाहरण त्या ठिकाणी बघायचं ठरलं तर काही नाही कोणतंही घ्या कारण भगवंताच्या कसे जर नामस्मरण बघितले तर 7 कोटी आहेत किती नाम 7 कोटी मंत्र 7 कोटी आहेत कोणाचे पांडुरंगाचे त्या असणाऱ्या परमात्म्याचे कोणतंही एक घ्या फक्त एक घ्या अनंत रूपे अनंत वेसे देखले व्याताचे कोणतंही घ्या आला हरिपाठ तर ओके नाही हरिपाठ आला तर रामकृष्ण हरी जय झाला परमार्थ महाराज हा शास्त्राचा सिद्धांत आहे नाही तर बस तुमच्या माहितीसाठी सांगून जाईल काही करायची गरज नाही उदाहरण जर बघितलं शास्त्रामध्ये तर शबरी माता त्या ठिकाणी असणाऱ्या उपवर वयामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारच्या आपल्या असणाऱ्या लग्नाच्या टायमाला निघून गेल्या बरोबर शबरी राज्याची कन्या शबरी माता निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या माता मुलींचं त्या ठिकाणी किंवा संत चरण लागता सहज वासनेची वीज रोज उठून त्या ठिकाणी माता मुलींचं त्या ठिकाणी असणाऱ्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी झाडलोट करायची कोणी शबरी मातेनं एक दिवस त्या ठिकाणी संत संगतीचे काय सांगू सुख किंवा त्या ठिकाणी संगत संतन के करले जाना माता सार्थक आज मला संतांची संगत झाली शबरी मातेला आणि मातांनी त्या ठिकाणी विचार केला रोज त्या ठिकाणी आश्रम कोण झाली पुसते त्या ठिकाणी अशा प्रकारचं कोण एवढी स्वच्छता त्या ठिकाणी अशा प्रकारचं करते गोवा म्हणून त्या ठिकाणी एक दिवस 3:30 वाजताच त्या ठिकाणी असणारे मुनीवर आश्रमाभोवती त्या ठिकाणी बसले शबरी माता रोजच्या नेमानं त्या ठिकाणी आल्या अख्खा आश्रम धाडून पुसून त्या ठिकाणी काढल्यानंतर निघून जाणार तेवढ्यामध्ये मुनीवर यांनी मनगट धरलं कोणाचं शबरी मातेचं कोण तू मी शबर राजाची कन्या माझं नाव महाराज शबरी आहे काय हेतू आहे काही नाही महाराज काहीच नाही फक्त तुमची सेवा करावी म्हणून त्या ठिकाणी आले म्हणून त्या ठिकाणी रोज येते जा
जगाचा मालक तुला भेटायला येईल विठ्ठल. सहज बोलणे हीच उपदेश करून खरे संतांच्या शब्दावर विश्वास आहे का जगाचा मालक मला भेटायला. त्याला भक्ती लागते महाराज. हा आपलं उठपट आहे. आपण एखाद्या जरी केली आपल्या बोरला पाणी लागायलाच पाहिजे होतं बरं का. तसाच फोपाटा उडाला फोपाटा नाही उडाला भाऊ. अरे उपवर वय होतं केस काळी होती तारुण वय होतं तेव्हापासून जब मेरे राम जी का पांडुरंगा परमेश्वरा येशील माझ्या घरी रोज त्या ठिकाणी फुलं आणावे रोज पूर्ण पर्णपती भोवती आथरून ठेवावे
रानात जाऊन रोज त्या ठिकाणी गोड असेल, गोड फळं असतील, ती फळं आणून ठेवावी. टोकरून त्या ठिकाणी फळं बघावी, जी गोड गोड आहे ती एका टोपल्यात ठेवायची, आंबट असतील ती फेकून द्यायची. रोज सिंहासन सजवून ठेवायचं, जशी व्यवस्था असेल तसे. उपवर वय होतं, तारुण्य वय होतं. तेव्हापासून शबरी माता जगाच्या मालकाची वाट पाहत होती. काळ्या केसाची पांढरी झाली, डोळ्याची ज्या ठिकाणी असणारी होती तीक्ष्ण जी होती ती निघून गेली होती. डोळ्यावरती पडदा आला होता, मुखातले सगळे दात फुटायला लागले होते, केस कुंकडेही लटकत होती, अंगावरचं लुगडं फाटलेलं होतं, हातामध्ये काठी घालेली होती. तरी सुद्धा शबरी माता रोज रानात जायची, रोज माझ्या पांडुरंगाची वाट पाहायची, तशीच रोज जोमात तयारी करून ठेवायची. रोज. आणि ज्या वेळेस साक्षात माझ्या हातमाळ्या रामलालाच लक्ष्मण दादा सहित ज्या दिवशी एक दिवस आगमन झालं ना बास, त्या दिवशी शबरी माताने त्या ठिकाणी असणार परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते डोळे भरून त्या ठिकाणी अशा प्रकारचं पाहिलं. त्याचं उत्तर एकच आहे, भगवंताचं केलेलं चिंतन अभंगाचं चौथं चिंतन. रामकृष्ण हरी ज्याला ज्याला हात असते ते ती वरती करा. आपण 1-2 मिनिटं भजन करू. विठोबा रखोबा जय जय जय
काही करता आलं तर करा, नाही तर करू नका बुवा. फक्त त्या ठिकाणी असणारे भगवंताचं भजन हे अंतकरणातून करा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. कारण आहे महाराज, माझी त्या ठिकाणी विनंती असेल माझ्या माता मौल्यांना, घेऊन तर बघा, करून तर बघा. शास्त्र आहे महाराज, करून तर बघा. कारण आहे आपल्या घरी जर रोज कलह होत असेल, रोज जर त्या ठिकाणी आपल्या घरी भांडणं होत असेल, आपला जर मालक दारू पिऊन येत असेल, पोरग जर वाईट व्यसनात असेल, तर जर त्यांना सुधारायचं असेल तर तुमच्या हातात आहे. एक लेकरू आहे म्हणून सांगतोय. कारण आहे ताकद आहे महाराज. एक सांगू का, नामस्मरण करून जर त्या ठिकाणी असणार तुम्ही जर अन्न जीव घातलं बुवा, तर निश्चितरित्या 6 महिन्यात का व्हायना त्यांची बुद्ध्या बदलते. भाकरी करताना कमीत कमी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी म्हणून जर भाकर लागली तर त्याच्यात तुझा जीव माझ्यात गुंतला उतरेल का रामकृष्ण हरी काय उतरेल? रामकृष्ण हरी उतरेल. त्याच्यात जर रामकृष्ण हरी उतरलं तर ते सात्विक अन्न जर त्या ठिकाणी खाल्लं तर निश्चितरित्या त्या ठिकाणी आपल्या पतीची बुद्धी बदलल्याशिवाय राहणार. ही ताकद नामस्मरणाची आहे. करून तर बघा. तुम्ही करतच नाही ना, फुकट चिकडचा पत्याला आटायचा. पवित्र ते अन्न हरी चिंतने भोजन, हरी चिंतने भोजन, हरी चिंतने भोजन. पवित्र ते अन्न हरी चिंतने भोजन, हरी चिंतने भोजन, हरी चिंतने भोजन. पवित्र ते अन्न हरी चिंतन. कारण आहे मला हरी चिंतन करून जर भोजन खाऊ घातलं तर निश्चितरित्या परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. इकडे LCD लावायची आणि इकडे कालवण हाटायचं. याच्यात काय यायचं? उद्या परत दुसरी टाकून येतोय. लक्षात आलंय का? म्हणून महाराज त्या ठिकाणी सांगून जाईल, काही लागत नाही महाराज त्या ठिकाणी. आणि जाता जाता सांगेल, आपलं शेवट बरोबर हवा जर वाटत असेल तर काही करू नका, पर्यंत फक्त हरिभक्त व्हा. हरिभक्त व्हा. त्याचं कारण आहे महाराज, हरिभक्ताचे उपाय सांगितले महाराज त्या ठिकाणी. काही नाही, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये असू द्या. एक सांगू का, आपण रस्त्याने जर चाललो आणि कुत्र्याला जर पट्टा असला तर माणूस धडकीत नाही त्याला. ज्याला ज्याला लिंक लागते त्याला त्याला धन्यवाद. ज्याला ज्याला नाही लागत ते पोट भरते होऊन जाईल. ह्यो काय आपला ज्याच्या गळ्यात मणी मंगळसूत्र आहे याचा अर्थ काय? सौभाग्यवती आहे किंवा त्यांना मालक आहे किंवा आहे. बरोबर आहे का नाही? त्यांचे मालक आहे. तसं हे आमच्या गळ्यात असणं म्हणजे काय, आपण हरिभक्त आहे, आपल्याला कोणीतरी मालक आहे. आणि याचा फायदा आहे महाराज. एक सांगू का, ज्याच्या गळ्याला गोपीचंदन टिळा, कपाळाला पवित्र तुळशीची माळ ज्याच्या गळ्यात आहे त्याला सांगितलं जातं माऊली 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 माऊली. किंवा कबीर बाबाचा दोहा, हरी भगत के 3 गुण, हर कोई लागे पाव, खाने को मिष्टान मिले, आखर वैकुंठ जाय कबीरा, आखर वैकुंठ जाय. हरी भक्ताचे 3 गुण. माळ जर गळ्यात असेल तर किती पैशावाला असू द्या, माऊली या. हरी भगत के 3 गुण, हर कोई लागे पाव. ज्ञानवान तुकाराम रोज गुलाबजाम, खाने को मिष्टान्न मिले, अरे आखर वैकुंठ जाय कबीरा, आखर वैकुंठ जाय. शेवटचा मुक्काम वैकुंठाला आहे. कोणाचा? हरिभक्ताचा आहे, पैशावाल्याचा नाही. किती मोठा पैशावाला असू द्या, आपण म्हणतो किंवा मोठा, त्याच्या घाटाचा जाऊ दे, त्याला जुमानला जात नाही, पण हरिभक्ताला जुमानला जातं. म्हणून काही न करता तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. बास महाराज त्याचं कारण आहे महाराज. याच्यापेक्षा त्या ठिकाणी बाकीचं काही नाही. अभंगाचं त्या ठिकाणी 5वं चरण. तसे आण विठोबाचे,
अनेक पैसा धन वाहत श्याम विठोबाचे ज्याच्या गळ्यात माळ आहे किंवा तुकाराम तुकाराम नाम गीता कापिय हो महाराज एक सांगू पण हे अगोदर पाहिजे हा जीवतपणे बाबा मी एका विधीला गेलो म्हणून सांगतो एका विधीला गेलो होतो गेल्यानंतर महाराज त्या ठिकाणी त्या विधीला गेल्यानंतर माणूस मेल्यानंतर त्याचा भाऊ म्हणे बाबा धरे बाबा काय सांगत झाला नोका तसं नाही महाराज एक सांगू का जे असणारे ते माळा अशा प्रकारचे आहे ज्याच्या गळ्यामध्ये माळा अशा प्रकारचे यम त्याला 4 बार सलाम गुलाम घालतो महाराज एवढी ताकद त्याच्यामध्ये घालून तर बघा कारण यायच काय शेवटी आपल्यासोबत काही येत नाही महाराज किती मोठा पैशावाला असू द्या असं कधीच होत नाही लई मोठा 25 लाखाचा बंगला बांधला मेल्यावर त्याच्यातच जाळलाय असं नाही कारण आहे आपला शेवटचा मुक्काम पुढे खाली आपलं म्हणतात माय म्हणते नाही बाबा माझा पोरातला जीव बाप म्हणतो पोरात जीव सासू म्हणते माझ्या जावायसारखा जावाय नाही चूक येते काया नगर के सौदागर अरे तुझे अपने वतन पे जाना है रे काया नगर के अरे माँ कही रे बेटा मेरा है बाप कही रे बेटा मेरा है अरे ना माँ का ना बाप का कबीर बाबा म्हणतात ये तो जन्म देने का नाता है काया नगर के सासू म्हणते सास कही रे जमाई मेरा है ससुर कही रे जमाई मेरा है कबीर बाबा म्हणतात अरे ना सास का अरे ना ससुर का वाटा ये तो बेटी देने का नाता है काया नगर के कभी कमाल कही रे कबीर मेरा है कबीर कही रे कमाल मेरा है अरे ना कबार कबीर कमाल का ना कमाल कबीर का ये तो हरि गुण गाने का नाता है काया नगर के सौदागर तुझे अपने वतन पे जाना है काया नगर के हा शास्त्राचा सिद्धांत आहे कोणी कोणाचा नाही येताना एकटा जाताना एकटा अशा प्रकारचं जर असेल तर स्वतःच पाय संसारी असावे पण असोनी भजन करावे हे कीर्तन करावे तुम्ही बघून घ्या पण हा भजन करावे वेळोवेळा संसारी असावे पण असोनी नसावे कारण राहायचं त्यांच्यात पण असून नसल्यासारखं आपलं कसं आहे 90चा जरी झाला तर रविवारच्या दिवशी पाण्याच्या पिशव्याच्या हातात बटाटे काय किलो करायचं काय सोडणार बटाटे टमाटे ती पण नाका बदलावले जाता जाता एका मिनिटाचं उदाहरण देतो शेगाला पूर्ण वेळा 4-5 एकरचं तुकडं आहे 4-5 एकरचं वावर आहे त्या वावरावर आपल्या बापाच्या अगोदर त्या 7 वर नाव कोणाचं आपल्या आजोबाचं म्हणा ना 7 वर त्या 7 वर आपल्या आजोबाचं नावाला टमाटे भाऊ पण आळं का मारलं टमाटे भाऊ पण आजोबाच्या नावाला आळं का मारलं ते गेली आणि त्याच्या खाली आपल्या बापाचं नाव कशावर 7 वाजल्यावर आता आपल्या बापाच्या नावाला आळं का आणि नियमाचा माणूस आहे आपण आता आपला बाप गेला का लगेच त्यांच्या नावाला आळं आणि त्या 5 एकर मालक कोणी आता आपण हे 5 एकर नाही नियमाचाच माणूस आहे रोज उठला का विचार फक्त एक करायचा आपल्या नावाला आळं का पण आळं मागून आलं की नाही आळं कुंकून आलं मग आपल्याला बसणार का नाही असं काय आपल्या नावाला आळं बसलं का आपल्या पोराचं नाव आता आपल्या पोराच्या नावाला आळं का चलो त्या काकडा भाऊ सुरुवातीचं काय अभंगाचं शेवटचं चरण आहे सारे बाबू
येणारी जी 22 तारीख अशा प्रकारची आहे त्या 22 तारखेचं वर्णन तुम्हाला सांगायची काही गरज नाही. बाबांच्या सानिध्यातली मंडळी अशा प्रकारचे म्हणून तिकडे वेळ न दौडिता सगळ्यांच्या चरणी परमपूजनीय श्री समर्थ सद्गुरू बाबाजींच्या चरणी, सद्गुरू नारायण बाबांच्या चरणी, अशोक बाबांच्या चरणी त्या ठिकाणी शिवेला पूर्ण विराम देत असताना नातरी बाला गोबडा बोली वाकुडा विचुका पावली ते तुझं पूर्ण मावली जी या नियमाप्रमाणे काही हुकलं चुकलं असेल, एक तुमचं लेकरू समजून एक मित्र समजून सर्वांनी त्या ठिकाणी पदरामध्ये घ्यावा अशी सर्वांची चरणी विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. ओम नमो सद्गुरू जय जय कृष्ण बाबा. ताई बाबा भजन करा, 1-2 मिनिटं फक्त. सद्गुरू बाबा ओम नमो सद्गुरू जय जय कृष्ण बाबा.